मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये यायला सुरुवात झाली आहे। पैसे खात्यात आल्याचे मेसेज आल्यानंतर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात महिलांनी बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी केली होती। धुळ्यातील साक्री तालुक्यातील दहिवेल गावातील सेंट्रल बँकेत महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली। काही महिलांचे पैसे काढण्यासाठी तर आपल्या खात्यात पैसे आलेत का हे पाहण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात महिला बँकेमध्ये आल्या होत्या। अचानक मोठ्या प्रमाणात बँकेत महिलांची गर्दी झाल्यामुळे यावेळी बँक कर्मचाऱ्यांची देखील चांगलीच तारांबळ उडाली। लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा आज साताऱ्यात पार पडणार आहे। 50,000 महिलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडेल। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असतील। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 3,000 रुपये मिळण्यास सुरुवात झाली असून राज्यभरातील महिलांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे। दरम्यान साताऱ्यातील कार्यक्रम स्थळाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा आज साताऱ्यात पार पडतोय। दुपारी 12 वाजता हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित असणार आहेत। सुमारे 50,000 महिलांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडतोय। ज्या ठिकाणी सोहळा पार पडणार आहे त्या ठिकाणी मी आहे आणि इथलं तुम्हाला सगळं मी दृश्य दाखवतोय। खूप जय्यत अशी तयारी प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। जवळपास 50,000 महिला या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत आणि हा दिमागदार सोहळा आज दुपारी पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल। कारण रात्री पाऊस झाल्यामुळं थोडंसं या ठिकाणी आत्ता काम सुरू आहे, मात्र प्रशासन तातडीनं हे सगळे इथल्या असुविधा आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न करताना आपण एकूणच पाहतोय। पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी रात्री या ठिकाणी पाहणी करून सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। त्या पद्धतीने इथं सगळं काम सुरू आहे। खरं पाहायला गेलं तर सातारा जिल्ह्यातल्या 5,12,367 महिला या ठिकाणी पात्र झाल्या असून 15 ऑगस्टपर्यंतची खरी ही आकडेवारी आहे आणि या महिलांच्या खात्यामध्ये सुमारे 135,71,00,000 रुपये एवढे जमा झाल्याचं सांगण्यात येतं आहे। हे पैसे आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। गेले 2 ते 3 दिवसापासून हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेले आणि यामुळं महिलांमध्ये एकूणच सातारा जिल्ह्यातला आनंद पाहायला मिळतोय आणि आजचा हा वचनपूर्ती सोहळा आहे। या ठिकाणी जवळपास 50,000 पेक्षा जास्त महिला उपस्थित राहतील असं सुद्धा सांगण्यात येते। कॅमेरामॅन तुषार समी, सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा। यानंतर एक सविस्तर बातमी ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून सुरू झालेलं राजकारण काही थांबायचं नाव घेत नाहीये। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे प्रतिदाव्यांचा सामना रंगलाय आणि पुण्यातील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमापूर्वी खासदार सुप्रिया सुळेंनी केलेल्या आरोपांमुळे पुन्हा एकदा वाद उफाळून आलाय। बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। शनिवारी राज्य सरकारनं पुण्याच्या बालेवाडीत लाडकी बहीण योजना कार्यक्रमाचं आयोजन केलं। या कार्यक्रमात महिलांना लाभ वितरण करण्यात आला। तुझ्या खात्यावर पण या कार्यक्रमापूर्वी खासदार सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याची धमकी देणारे स्वतःला भाऊ म्हणवतायत। बहिणीला कार्यक्रमाला बोलवणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणार। अरे सत्तेत बसलेल्या भावांनो, बहीण भावाचं नातं एवढं स्वस्त नसतं। बहिणींना प्रेमानं काही मागितलं तर बहीण त्याला नाही म्हणत नाही, पण तिला धमक्या देऊ लागला तर ती कुणालाच घाबरत नाही हे लक्षात ठेवा। हिम्मत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एका तरी बहिणीचा फॉर्म रद्द करून दाखवा। ही स्कीम एक सोशल स्कीम म्हणून मला वाटलं सरकारने केली आहे की एका भगिनीला त्याच्यातून मदत व्हावी म्हणून ही स्कीम दिलेली आहे असं मला वाटत होतं। पण हे दुर्दैव आहे की ह्या स्कीमवर प्रत्येक कार्यक्रमाला जर तुम्ही हजर राहिला नाही तर तुम्हाला ही स्कीम मिळणार नाही। हे धक्कादायक। लाडक्या बहिणींना अशा पद्धतीनं धमक्या देऊन प्रलोभन दाखवून हे सरकार बहीण लाडकी असती तर मला असं वाटतं
तिच्या डायरेक्ट पाठवायचं, तिला बोलवायचं कशाला इथं या पैशाला, काय भीक देतोय का आपण? सुप्रिया सुळेंनी केलेल्या त्या आरोपांची आता शहानिशा केली. या कार्यक्रमाला आलेल्या महिलांना याविषयी विचारलं असता त्यांनी उत्तर दिलं. जबरदस्ती झाली आहे कार्यक्रमाला यायसाठी, नाही पैसे मिळणार नाही असं काही कोणी बोललंय का? नाही, कोणीच काही नाही बोलत. आम्हाला माहित होतं इथं येणार होते म्हणून, तर आम्ही आमच्या मनानं आले. राहिलाय आणि तुमचे पैसे आलेत का? तुम्हाला यायला कोणी जबरदस्ती केली का? असं कोणी सांगितलं का की नाही आला तर तुमचे पैसे मिळणार नाहीत? असं काय नाही बोललं कोणी. आम्ही आमच्या स्वखुशीने आलोय. कुठून आलात? मी धनकवडीतनं आले. तुम्हाला यायला काही कोणी जबरदस्ती केली का? नाही नाही, अजिबात काय नाही. पैसे वगैरे काय नाही. आमच्या अंगणवाडी सेविका मॅडमनी सांगितलं आपल्याला जायचंय, मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आहे. पैसे आले तुमचे आणि तुम्हाला कोणी इथे यायला जबरदस्ती केली का? पैसे मिळणार नाहीत असं सांगितलं का? नाही, अजिबात नाही. आम्हाला का 16 तारखेला पैसे भेटले आमच्या खात्यावर. आम्हाला कोणी बळजबरी केली नाही, काय नाही. आम्ही आमचं आलो. लाडकी बहीण योजनेवरून राजकीय वातावरण ढवळून निघालंय. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं ही योजना जाहीर केल्यानं विरोधकांनी तिची चांगलीच धास्ती घेतली आहे. म्हणणं कदाचित त्यांच्या नैराश्यातून आम्ही चालू केलेली योजना ही क्रांतिकारी ठरत असल्यामुळे त्यांना नैराश्य आलं असेल, त्या नैराश्याचं त्यांनी केलेलं बंद. आता सुप्रियाताईंना तर सकाळ दुपार संध्याकाळ फक्त हाच विषय दिसतोय, लाडकी बहीण माझी लाडकी बहीण. तर आता त्यांच्या सगळ्यांच्या आता त्यांना धास्ती भरलेली आहे, त्यांच्या पोटामध्ये आता गोळा आलेला आहे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली. तसंच लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादाचा कलगीतुरा रंगलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर धमक्या देऊन महिलांना या कार्यक्रमाला आणलं जातं असा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केला होता. त्यावरती गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली. धमक्या देऊन महिलांना कार्यक्रमाला आणण्याची स्थिती नाही, तर एका बहिणीनं बहिणीबाबत असं बोलावं हे सुप्रिया सुळेंना अशोभनीय आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले. आता धमकी दिलेली महिला इथे येणार आहे का कार्यक्रमाला? तर मात्र जळगावला आलेल्या महिलांना आम्ही धमकी दिली होती असं म्हणायला हरकत नाही. विनाकारण चांगल्या योजनेला एका बहिणींच्या बाबतीमध्ये असं बोलावं, ही बाब मला तरी असं वाटतं की सुप्रियाताईंच्या तोंडाने शोभत नाही. कारण की ते एक सुसंस्कृत लोकसभेच्या खासदार म्हणून आम्ही त्यांना मानतो, पण त्यांच्या तोंडून हे शब्द चुकीचे आहे. धमक्या देऊन कोणी महिलांना आणेल असं काही या राज्यामध्ये अजून इतकी स्थिती बिघडलेली नाहीये. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेअंतर्गत अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. दरम्यान यामुळे महिलांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. दरम्यान भावाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सांगलीतल्या महिलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट सोन्याची राखी बांधली. वर्गणी काढत महिलांनी 3 ग्रॅमची सोन्याची राखी अजित पवारांच्या हातात बांधली.